नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कलगावचे नवनिर्मित तलाठी कार्यालय व निवासस्थानक चक्क निराधार, बेवारस. दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद अंतर्गत तलाठी कार्यालय व निवासस्थानाचे बांधकाम कार्य हाती घेण्यात आले. तत्कालीन यवतमाळचे पालकमंत्री व महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य असलेले श्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते 10 जुलै 2019 ला लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर वर्षभरातच लाखो रुपये खर्ची घालून सदर इमारत तयार करण्यात आली. ग्रामीण जनतेला सेवा व सुविधा पुरविण्याचा शासनाच्या सदहेतुला मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फतच केराची टोपली दाखविण्यात येते. यापेक्षा दैवदुर्विलास तो कोणता? सदर इमारतीविषयी सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती हाती आली. तलाठी कार्यालयाच्या इमारतीस आजमितीस 4 वर्षांहून अधिकचा कालावधी उलटूनही बांधीव इमारतीचा ताबा घेण्यास दिग्रस महसूल प्रशासन कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. सदर इमारतीवर गावातीलच प्रतिष्ठित व्यक्तीमार्फत अवैध ताबा बसविण्यात आला होता, पण कलगावातीलच एका सुज्ञ व्यक्तीने आपले सरकार पोर्टलवर यासंबंधी तक्रार दाखल केली. वरील माहिती नाव न उघड करण्याच्या अटीवर तक्रारकर्त्याने इंडिया न्यूज 28 दिली. संदर्भ क्रमांक 3 अन्वये सचिव ग्रामपंचायत कलगाव यांचे 24 ऑक्टोबर 2024 रोजीचे खुलासापत्र तक्रारकर्त्यास प्राप्त झाले. खुलासापत्रात असे लेखी नमूद केले आहे की सदरची इमारत महसूल विभागाच्या अखत्यारीत आहे व महसूल विभागाशी निगडीत असून सदर बाबीशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही. तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत तहसील कार्यालय दिग्रस यांना तक्रारीची प्रत देऊन अवगत करण्यात आले. असे लेखी खुलासा पत्र देऊन ग्रामपंचायतने या प्रकरणातून दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी आपले अंक काढून घेतले. 25 ऑक्टोबर 2024 पासून आजतागायत महसूल प्रशासनाने संबंधित विषयावर आजवर कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. भारतीय प्रशासकीय सेवेत असणाऱ्या माननीय जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा दौऱ्यावर येऊन संबंधितांवर शिस्तभंगाची व विभागीय कार्यवाही करतील काय? करमार्गाने गोळा होणाऱ्या निधीचा दुरुपयोग कुठवर? यासारखे विविध प्रश्न जनसामान्यांना पडले आहेत. प्रश्न सोडविल्या जातील की तारीख पे तारीख सिलसिला चालू राहणार? बघत रहा अशाच नवनवीन अपडेटसाठी इंडिया न्यूज 28. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.